जय जिजाऊ जय शिवराय. वीर एकलव्य जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सुंदर असा एक प्रसंग मला आठवतो, ज्यावेळेस गुरु द्रोणाचार्य कौरव आणि पांडवांबरोबर जंगलामध्ये भ्रमंती करत होते आणि त्याच भ्रमंती करत असताना एक कुत्र तिथं भुंकत होतं आणि मोठमोठ्याने भुंकत होतं आणि गुरु द्रोणाचार्यांचं लक्ष त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे गेलं. त्यांना तो व्यत्यय येत होता आणि अशाच वेळेस काय झालंय, एक सुंदर असा निशाणा लावत त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये एकूण 6 ते 7 बाण त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये कुठली इजा न करता जाऊन बसलेले आणि त्या कुत्र्याचं भुंकणं मात्र थांबलेलं आहे. अचूक निशाणा, अचूक नेमबाजी हे वीर एकलव्य यांनी दाखवून दिले. मग द्रोणाचार्यांना प्रश्न पडला की एवढा अचूक निशाणा, एवढी अचूक विद्या कोणी प्राप्त केली? आणि म्हणून गुरु द्रोणाचार्य यांनी शोध घेतला आणि मग त्यांना तिथं वीर एकलव्यांची भेट झाली. मग त्यांनी वीर एकलव्याने विचारलं, एवढा अचूक निशाणा आणि ही विद्या आपण घेतली कुठं? तर त्यांनी सांगितलं, माझे वडील आपल्याकडे आले होते आणि आपण आल्याला वेळ नव्हता शिकवण्यासाठी, आपण मला शिकू शकत नव्हते. मग मी काय केलं, आपलाच एक मातीचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याच्या समोर रोज मी नतमस्तक होऊन ती धनुर्विद्याची विद्या मी शिकत होतो. आणि रोज असे शिकत असताना मला काही चुका असल्या तर मी त्या मूर्तीशी संवाद करायचो आणि मला ते माझं उत्तर मिळायचं आणि मग मी माझी विद्या शिकायचो. आज मी त्याच तुमच्या आशीर्वादाने मी त्या युद्धकलेमध्ये पारंगत होऊन गेलो, त्या निशाणामध्ये मी पारंगत होऊन गेलो. म्हणून वीर एकलव्यांची हा प्रामाणिकपणा, ही गुरुनिष्ठा बघून द्रोणाचार्यांनी त्यांना सांगितलं की मला आता तुला गुरुदक्षिणा द्यावा लागेल. आणि मग अशा वेळेस वीर एकलव्यांनी कुठलाही न विचार करता त्याच्या हातातला तो अंगठा मात्र काढून दिला. एवढी एकनिष्ठता, एवढं गुरूंवरती प्रेम हे वीर एकलव्य यांनी दाखवून दिलं. आणि तेच एखाद्या गोष्टीत तुम्ही सातत्य ठेवा, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही विश्वास ठेवा आणि म्हणून त्या मूर्तिवंत, कीर्तिवंत आणि सामर्थ्यवंत असं बघितलं तर आपल्याला त्या वीर एकलव्यांमध्ये तो सामर्थ्यवंतपणा दिसतो, तो गुरुभाव दिसतो, ती निष्ठा दिसते. म्हणून दिलेलं वचन हे वीर एकलव्यांनी पाळलं. एवढी स्वामीनिष्ठता, एवढं त्याग मात्र कुणीही करू शकत नाही. म्हणून हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ उदाहरण आपल्याला द्यावं लागेल. म्हणूनच त्या वीर एकलव्यांना माझा मानाचा मुजरा. जय शिवराय.